हॅलो फ्रेंड्स, समोसे तयार करण्यासाठी बटाटे घेतले आहेत उकडून. मसाला तयार करण्यासाठी घेतले आहे बडीशेप, धन, जिरं आणि मिरं हे घ्यायचं आहे छान भाजून आणि घ्यायचं आहे मिक्सरला पावडर करून. छान अशी पावडर तयार करायची. नंतर आल्याची पेस्ट देखील करायची आहे. नंतर घ्यायचं आहे मैदा, त्याच्यात थोडंसं मीठ आणि टाकायचं आहे ओवा, थोडंसं मोहन तेलाचं थंड घालायचं आणि घ्यायचं आहे चोळून. अशा मुठी तयार झाले की याच्यात टाकायचं पाणी आणि घट्ट असा गोळा तयार करायचा. बरं, एकदम घट्ट तो ठेवायचा साईडला. बटाटे घ्यायचे सोलून, वाटाणे घ्यायचे शिजवून. नंतर टाकायचा पॅनमध्ये तेल, त्याच्यात घालायचं आल्याची पेस्ट, मिरची आणि घालायचा मसाला. वरती घालायचा बटाटा, थोडंसं आपलं वाटाणा, शिजवलेला वाटाणा. त्यानंतर घालायचं थोडंसं मीठ, तिखट आणि घालायची आमचूर पावडर घालायची. बरं, नंतर घालायची आहे थोडी कोथिंबीर. हे आहे आपलं बटाट्याचं समोशाचं सारण तयार. आता घ्यायचं आहे आपण तयार केलेला एक छोटासा उंडा घ्यायचा आहे गोल करून. तो नंतर लाटायचा, जेवढा जमेल तितका पातळ लाटायचा. अशा पद्धतीने त्याला तेलपिठी काहीही लावायची आवश्यकता नाही. छान असा लाटून घ्यायचा. हा लाटायचा आहे आपल्याला ओव्हल शेपमध्ये, म्हणजे अंडाकृती. गोल नाही लाटायचं बरं, ओव्हल शेपच लाटायचा आहे जसं मी दाखवलं. तो घ्यायचा मध्ये कट करून. अशा पद्धतीने त्याचा कोन तयार करायचा. मध्यभागी प्रेस देऊन तो बंद करायचा आहे. नंतर काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं सारण भरायचं, गच्च नाही भरायचं, थोडासा ठेवायचा. बंद करण्यासाठी साईडनं प्रेस करत आणायचं. थोडंसं पाणी लावायचं कडेला आतून आणि मध्ये फोल्ड मारून असा बंद करायचा. अजून एक ट्राय करूया का? चला तर मग. असा फोल्ड करायचा, मधोमध प्रेस करायचा, सारण भरायचं, कडांना थोडंसं पाणी लावायचं, एका साईडनं प्रेस करत आणायचा, मध्ये फोल्ड मारायचा आणि बंद करायचा. अशा पद्धतीने सगळे समोसे तयार करून घेऊया. नंतर पॅनमध्ये तेल टाकायचं, गरम करायचं, गॅस कमी करायचा आणि दोन्ही साईडने छान असे खरपूस तळून घ्यायचे. हे आहेत आपले समोसे तयार. तर समोसे असे गोल्डन कलरवरती तळून घेतल्यानंतर ते काढायचे आहेत एका चाळणीवरती. असं तेलने तळायचं. छान असे समोसे तयार आहेत. करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.